मुरलीधर मोहोळ यावेळेला पत्रकार परिषद घेत आहेत. थेट जाऊयात. एक परंपरेनुसार आणि वर्षानुवर्षाची भारतीय जनता पार्टीची एक वेगळी परंपरा आहे की कुठली निवडणूक असो, मतदान ज्या दिवशी होतं त्यानंतर सगळे एकत्र येतात आणि भेळ भत्ता हा कार्यक्रम आमचा होतो. आताही आपण पाहिलं असेल की आम्ही सगळेच मतदान संपल्यानंतर आमचे आमदार हेमंतजी असतील, आमचे सर्व इथले उमेदवार असतील, कसबा मतदारसंघातले सुद्धा सगळे उमेदवार इथं पोहोचतायत. भेळ भत्त्याचा कार्यक्रम आता होतोय. आम्ही सगळे 30-30 वर्षापेक्षा जास्त काळ संघटनेत काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जी जुन्या लोकांची जी त्यांनी घालून दिलेली एक परंपरा आहे, त्याच्यामधला एक एकोपा, त्याच्यामधला एक कुटुंब, एका कुटुंबात काम करण्याचा जो एक फील आहे, तो वर्षानुवर्षे जपला गेला. आजही तीच भावना आहे की हे सगळं होत असताना आपल्यातल्या काही लोकांना संधी मिळते, काही लोकांना संधी नाही मिळत. कार्यकर्ते मात्र एक दिलानं दुसऱ्या दिवशी कामाला लागतात आणि मग प्रचारानंतर पुन्हा एकदा एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुन्हा आपल्याला एका दिशेने काम करायचंय. ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सगळेजण आजच्या निवडणुकीच्या मतदानानंतर शनिवार पेठेत सगळे आम्ही एकत्र झालोय आणि तीच संस्कृती, जी परंपरा वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आमच्या जुन्या लोकांनी घालून दिली, म्हणजे ज्या वेळेला हे सुरू होतं भेळ भत्ता, आज आपल्याला वाटेल की नेमकं असं काय वैशिष्ट्य आहे, पण अत्यंत प्रतिकूल काळामध्ये ज्या वेळेला आमच्या अगोदरच्या पिढीनं या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ज्यांनी या संघटनेचं रोपटं लावलं असेल, आज जरी वटवृक्ष दिसला तरी सुद्धा ते रोपटं लावणं आणि ते कशा पद्धतीनं त्याचा वटवृक्ष झाला, याच्या मागे परंपरा, संस्कृती, विचार, तत्व हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही आज जरी अनुकूल काळात सगळेजण काम करतोय, तरी हे प्रतिकूल काळात जे काही घालून दिले आमच्यावरती संस्कार आहेत, त्या जुन्या मंडळीची एक आठवण आहे. म्हणजे आमचे अगदी शंकरराव यादव अध्यक्ष होते तेव्हापासूनची जी परंपरा आहे, मग विश्वासराव गांगुर्डे असतील, त्यानंतर सुरेश भिरंगे असतील, आमचे गिरीश भाऊ बापट असतील, विजयराव काळे असतील, अनिलराव शिरोळे असतील, या लोकांपासून जी परंपरा सुरू झाली ती आज तागायत आता संघटना बनून आम्ही त्याच्याकडे आमचा एक परिवार म्हणून पाहतो. त्यामुळे सगळे एकत्र आलोय आणि तुम्हालाही दिसत असेल की सगळेजण चेहऱ्यावरती सगळ्यांच्या आमच्या जो काही एक आनंद दिसतोय, जो काही विश्वास पुणेकरांनी आमच्या व्यक्त केल्याची एक भावना दिसते. त्यामुळे उद्या सुद्धा आपल्या सगळ्यांना आज भेळ बघताय, उद्या सगळेजण गुलाल खेळायला नक्की या. मला असं वाटतं की फक्त ठीक आहे, काही ठिकाणी आज मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. शहरात फक्त इथंच नाही झालं, अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत. एकूणच जर आपण पाहिलं तर ताबडतोब त्या ठिकाणी संबंधित जी काही व्यवस्था होती, जी काही यंत्रणा होती, त्यांनी त्याच्यामध्ये तातडीनं लगेच नवीन मशीन्स आणून देणं, त्या मशीन्स दुरुस्त करणं हे ताबडतोब झालं. आता ज्याला माहिती आहे की उद्या काय आपलं होणार नाही, आपली कशातही कुठंच काय झालं तरी डाळ शिजणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप आता करायला सुरुवात केली त्यांनी. उद्या तर पूर्ण दिवस त्याच्यावर चालणार आहे, तुम्ही काळजी नका करू. कारण ही प्रत्येक निवडणुकीनंतरची एक ती प्रॅक्टिस झाली आहे. आमची प्रॅक्टिस आहे भेळ भत्त्याची, आता यांची उद्याची प्रॅक्टिस आहे ईव्हीएम ईव्हीएम ईव्हीएम. मी मागच्या 8 दिवस अत्यंत विश्वासानं खात्रीपूर्वक सांगतोय की ज्या पद्धतीनं मागच्या 11 वर्षात मोदीजींच्या सरकारने पुण्यासाठी जे काय भरीव योगदान दिलं, मेट्रो सारखे प्रकल्प, नद्यांसारखे प्रकल्प, खूप काय, म्हणजे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भविष्याचं एक विजन देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे आहे की पुढच्या 50 वर्षाचं विजन देवेंद्रजींनी पुणेकरांसमोर ठेवलंय. आणि भाजप म्हणून ट्रिपल इंजिन सरकार, 5 वर्ष महापालिका, राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार आणि केंद्रातलं मोदीजींचं सरकार, हे ट्रिपल इंजिन सरकारने जे पुणेकरांना, आम्हाला ज्यांनी पुणेकरांनी वारंवार संधी दिली काम करायची, आज 2017ला महानगरपालिकेमध्ये
आम्हाला सत्ता दिली, आम्हाला काम करायची संधी दिली. लगेचच आपण पाहिलं असेल की 19 मध्ये सर्व आमदार निवडून आले. पुन्हा आपण पाहिलं 24 मध्ये विधानसभा लोकसभेमध्ये 100% यश आम्हाला मिळालं पुणेकरांनी. तर हा विश्वास होता तो कामाच्या प्रती होता. त्यामुळे आजही मला हा विश्वास वाटतो की आम्ही केलेलं काम पुणेकरांसमोर आहे आणि भविष्याची विजन माननीय देवेंद्रजींनी जी मांडली आणि आम्ही जी संकल्पपत्राच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवली हे सगळं पाहता केलं ते सांगितलं आणि जे करणार आहे ते समोर ठेवलंय. हे जर पाहिलं तर नक्की 120च्या आसपास आम्ही 120 ते 125च्या आसपास आमच्या जागा निवडून येतील आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुण्यामध्ये. या 15 दिवसांमध्ये अजितदादा विरुद्ध मुरलीधर मोहोळ असाच वाद पाहायला मिळाला. आता मतदान झालेला आहे. तुमच्यातला आणि अजित पवार यांच्यामधला वाद आता संपलेला आहे का पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल? त्याला जोडून तुम्ही आव्हान दिलं होतं त्याचं काय? ऐका, दोन वेगळे प्रश्न. तुमचा प्रश्न येणारच आहे. मला असं वाटतं की राज्यामध्ये एकत्र आहोत, केंद्रामध्ये एकत्र आहोत, परंतु स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढावं असे निर्देश होते किंवा सर्व पक्ष नेतृत्वांनी एकत्र ठरवलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या समोर उभं राहिलो. आमची अपेक्षा होती की मैत्रीपूर्ण लढत व्हावी. त्या दृष्टीने आम्ही सगळेजण अत्यंत आमची भूमिका, आमचे विचार स्पष्ट होते की आम्ही कुठल्याही पद्धतीने वैयक्तिक कुणावरती टीका करणार नाही, कुणावरती आम्ही बोलणार नाही. परंतु शेवटी समोरनं काही आलं तर त्याचं प्रत्युत्तर द्यायला लागतं ह्या भावनेतनं किंवा या भूमिकेतनं काही गोष्टी झाल्या असतील. पण शेवटी आज मतदान झाले. मला असं वाटतं की मतभेद काही प्रमाणात निर्माण झाले, पण मनभेद होऊ नयेत याची काळजी आम्ही तरी नक्की घेतलेली आहे. त्यामुळे भविष्यात उद्या पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा आगामी कुठल्याही त्याच्यामध्ये मनभेद न ठेवता, मनामध्ये कुठलेही मनभेद न राहता आपण मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये निवडणुका लढाव्यात. कुठेही कटुता येऊ नये एकमेकांमध्ये याची काळजी आम्ही तरी नक्की घेऊ. आता तुमचा प्रश्न तो काय होतं मी विसरलो. मी चॅलेंज दिलं होतं, मी आव्हान दिलं होतं की निलेश गायवळला विदेशात जाण्यासाठी मी मदत केली असं माननीय पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, बरोबर. तर मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना मी आव्हान नाही, मी त्यांना विनंती केली होती. माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ते. मी त्यांना विनंती केली होती की एका व्यासपीठावरती आपण यावं, आपण हे सिद्ध करावं की मुरलीधर मोहोळ यांनी गायवळला विदेशात जाण्यासाठीची मदत केली. जर पुराव्यानिशी सिद्ध केलं तर मी त्याच दिवशी माझं राजकारण सोडेन हे मी त्यांना सांगितलं होतं. आणि जर नाही झालं तर तुम्ही सोडावं. आता हे मी तुमच्या समोर बऱ्याच वेळा सांगितलं, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना काय झालं चॅलेंजचं, काय झालं हे त्यांना विचार ना एकदा. आता माझा दोष नाही ना, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आहे असंच आहे ना बाबा. म्हणून मला असं वाटतं की पुणेकरांना हे सगळं सत्य माहिती आहे, वास्तव काय ते माहिती आहे. 2017 साली पुणेकरांनी यांना कारभारी म्हणून बदललं, यांना रस्ता दाखवला घरचा आणि भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत दिलं आणि म्हणून आम्ही प्रामाणिक काम केलं. खूप चांगलं काम करायचा प्रयत्न आम्ही केलाय. पुणेकरांनी ते पाहिलं म्हणून या वेळेला सुद्धा परत पुणेकर आहेत कारभारीला संधी देतील. पुन्हा कारभारी आणण्याची कुठलीही वेळ पुणेकर स्वतःवरती येऊ देणार नाही. तुम्ही जरी म्हणत असले आमच्या बाजूने आम्ही सामंजस्य भूमिका, पण तानाच म्हणत केंद्रात तक्रार आम्ही बाहेर. चांगलंय ना, करू द्या. शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भाटके आज त्यांच्या मतदारसंघात बीड असेल, उस्मानाबाद असेल, सोलापूर इथून बस भरून किंवा कारवाली भरून लोकांनी गेले प्रकार घडलाय. तर याबाबत मला माहिती आली आणि ताबडतोब आमच्या तिथे आमच्या स्नेहलताई दगडे यांनी याच्यावरती तातडीनं खूप सगळी व्यवस्था जी काय होती, 2,000 ते 2,500 लोक काहीतरी बाहेर न येत होती, ते एका ठिकाणी अडवली गेली. पोलीस बंदोबस्तामध्ये त्या सगळ्यांना पकडलं गेलंय आणि मला असं वाटतं पुढची कारवाई पोलीस करतायत. पण एक प्रकार चुकी, म्हणजे खरं तर हे असं व्हायला नाही पाहिजे. पण आमच्या कार्यकर्त्याच्या उमेदवार स्नेहलताई दगडे त्यांनी प्रसंगावधान राहून या ठिकाणी ही तत्परता दाखवली आणि ही लोक, मला असं वाटतं याच्यावरती गुन्हे दाखल होतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.